राजकीय नेत्यांनी देखील होळी साजरी केली आहे। बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी केली। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे या पहिल्यांदा परळीमध्ये आल्या आणि यावेळी त्यांनी परळीच्या कौंटळी तांडा इथे बंजारा समाजातील महिलांसोबत होळी साजरी केली। यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी या महिलांसोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी देखील मेळघाटात होळी साजरी केली। राणा दाम्पत्य हे गेल्या 10 वर्षांपासून होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करताय। अशात मेळघाटातील चेथर गावात होळीनिमित्त पूजन करून राणा दाम्पत्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या। नागपुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत होळीचं पूजन केलं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्सवात सहभाग घेतला, तसंच ढोल वाजवण्याचा आनंद देखील लुटला। दुसरीकडे भाजप नेते अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमध्ये वेगवेगळ्या तांड्यावर जाऊन होळीचा सण साजरा केला। बंजारा समाजासोबत त्यांनी होळी साजरी केली, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होळीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उत्सवात अमोल कोल्हेंनी सहभाग घेत जनतेला होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या।